नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण एक थरारक आणि उत्कंठावर्धक कथा पाहणार आहोत, ज्यात विश्वासघात, संघर्ष आणि सत्याच्या शोधात एक विलक्षण लढाई आहे. या कथेतील मुख्य पात्र आहे अजय, जो आपल्या परिवारासाठी आणि इंदिराच्या हॉस्पिटलसाठी काहीही करायला तयार आहे. पण राजूच्या मुळीच न दिसणाऱ्या मनसुब्यामुळे अजयला फसवण्याचा प्रयत्न केला जातो. तो कसं आणि कसा यशस्वी होतो, तेच या कथेतील गूढ आणि रोमांचक वळण आहे. तर मंडळी, तुमको मेरी कसम या चित्रपटाबद्दल मी आज एक्सप्लेन करणार आहे. चित्रपटाची सुरुवात होते अजय नामक एका मोठ्या डॉक्टरपासून, ज्याला पोलिसांनी मर्डरच्या आरोपाखाली अटक केलेली असते. त्याच्यावर आरोप असतो की त्याने राजूचा अपघात घडवून आणला आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर अजयला कोर्टात आणलं जातं, जिथे त्याचा वकील जजकडे बेलसाठी विनंती करतो. जज ती विनंती मान्य करतो आणि अजयला बेल मिळते. सर्व न्यूज चॅनलवर फक्त याच केसची चर्चा चालू असते. त्यातून आपल्याला कळतं की राजूनेच अजयवर मर्डरचा आरोप लावलेला आहे. यानंतर सीन अजयच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट होतो. तिथे सर्वजण मिळून अजयला CEO पदावरून हटवण्याची चर्चा करत असतात. हे ऐकून अजय टेन्शनमध्ये जातो, कारण हे हॉस्पिटल त्याने खूप मेहनतीने उभं केलं असतं. आता त्याच्या मनात फक्त एकच विचार असतो, तो आपलं हॉस्पिटल वाचू शकेल की नाही. यानंतर सीन काही वर्षापूर्वीच्या फ्लॅशबॅकमध्ये जातो. तिथे आपल्याला अजय आणि त्याची बायको इंदिरा दाखवले जातात. अजयचं करिअर पॅथॉलॉजीमध्ये चांगलं चालू असतं, पण त्याचं अधिक लक्ष फर्टिलिटी या क्षेत्रात असतं. दुसरीकडे इंदिरा एक स्कूल टीचर असते. एकदा स्टाफ रूममध्ये ती बघते की तिची एक कलीग रडत आहे. इंदिरा तिच्याजवळ जाऊन विचारते की तू का रडते आहेस. त्यावर ती महिला सांगते, मी काही कारणामुळे प्रेग्नंट होऊ शकत नाही आणि म्हणूनच माझा नवरा मला सोडतोय. हे ऐकून इंदिरा अजयला घेऊन तिच्या कलिगच्या घरी जाते. तिथे तिचा नवरा ईशान असतो. तिथे अजय त्याला समजावू लागतो की प्रत्येक वेळी स्त्रीमध्येच प्रॉब्लेम असतो असं नाही, कधीकधी पुरुषांमध्येही समस्या असते आणि तूही एकदा स्वतःचं टेस्ट करून घ्यायला हवं, असं अजय म्हणतो. हे ऐकताच ईशानला राग येतो आणि त्यांच्यात याच मुद्द्यावरून वाद होतो. त्यांची भांडणं वाढताना पाहून इंदिरा अजयला घरी परत घेऊन येते. यानंतर अजय इंदिराला म्हणतो, हे पुरुष समजत का नाहीत की बायकांना प्रेग्नन्सी होत नसेल तर कधीकधी समस्या पुरुषांमध्येही असू शकते. त्यावर इंदिरा उत्तर देते, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. जर नवरा बायकोनी एकमेकांना नीट समजून घेतलं तर ते सगळ्या अडचणींना सामोरे जाऊ शकतात. पण बहुतेक पुरुषांना वाटतं की दोष बायकातच आहे. त्यामुळे कित्येक जण तर डिवोर्स देखील घेतात. इंदिराची ही गोष्ट ऐकून अजय तिला म्हणतो, माझी इच्छा फर्टिलिटीवर काहीतरी काम करायची आहे. यावर इंदिरा त्याला म्हणते की तुझ्या मनात जे आहे तेच कर आणि मी नेहमी तुझ्यासोबत आहे. हे ऐकून अजय मनातल्या मनात हसतो आणि विचार करतो की किती अंडरस्टँडिंग बायको मिळाली आहे. पुढच्या दिवशी अजय फर्टिलिटीवर काम करायला सुरुवात करतो. हे पाहून त्याचे सिनियर शॉक होतात आणि त्याला समजवायला लागतात की त्याचं पॅथॉलॉजीमध्ये फार चांगलं करिअर होऊ शकतं, पण तो फर्टिलिटीवर का काम करतोय. पण अजय त्यांचं काहीच ऐकत नाही आणि फर्टिलिटीवरच आपलं काम सुरू ठेवतो. काही दिवसानंतर अचानक अजयची तब्येत बिघडते आणि तो बेशुद्ध होतो. तेव्हा इंदिरा त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करते. डॉक्टर्स रिपोर्ट पाहून सांगतात की अजयला हार्ट अटॅक आला होता. ही गोष्ट ऐकून इंदिराच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा डॉक्टर इंदिराला सांगतात की अजयचे योग्य टेस्ट करण्यासाठी त्याला मुंबईला घेऊन जावं लागेल. पण अजय नकार देतो आणि म्हणतो की तो अगदी ठीक आहे. तरीही इंदिराच्या मनात अजयसाठी भीती निर्माण झालेली असते. त्यामुळे ती डॉक्टरच्या सल्ल्यानुसार अजयला फ्लाईटने मुंबईला घेऊन जाते. मुंबईत इंदिरा अजयचा एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये टेस्ट करून घेते आणि रिपोर्ट्समध्ये सगळं नॉर्मल येतं. हे ऐकून इंदिराला खूप आनंद होतो. पण अजय मात्र खुश नव्हता, कारण इंदिराने त्याच्या उपचारासाठी मुंबईत खूप खर्च केला असतो. अजय तिला म्हणतो की आता त्याच्या जे मनात येईल तेच तो करणार आहे. त्याबरोबरच तो इंदिराला सांगतो की तो स्वतःचं फर्टिलिटी क्लिनिक सुरू करणार आहे. हे ऐकून इंदिरा आनंदी होते आणि त्याला पाठिंबा देते. जे तुझ्या मनात आहे ते नक्की कर. यानंतर अजय आपलं क्लिनिक सुरू करण्यासाठी जागा शोधतो आणि क्लिनिकचं नाव इंदिरा ठेवतो, कारण तीच होती जी नेहमी त्याच्या प्रत्येक निर्णयामागे उभी राहायची. इतकंच काय, अजयच्या आईवडिलांनी सुद्धा त्याला साथ देणं थांबवलं होतं. खरं तर दुसऱ्या दिवशी अजय आपल्या क्लिनिकचं उद्घाटन करतो आणि इंदिरासुद्धा त्याला साथ देण्यासाठी तिची शाळेतील नोकरी सोडते आणि त्याची पार्टनर बनते. पुढे काही दिवस जातात, पण त्यांच्या क्लिनिकमध्ये फर्टिलिटीसाठी एकही पेशंट येत नाही. यावर उपाय म्हणून अजय खूप साऱ्या जाहिराती करतो, पण तरीही काहीही रिस्पॉन्स येत नाही. हे सगळं पाहून अजय खूप निराश होतो. त्याच्या मनात फक्त एकच विचार असतो, मी हे फर्टिलिटी क्लिनिक उघडून चूक तर नाही केली ना. तेव्हा इंदिरा त्याला समजावते आणि शांत राहायला बोलते.
सगळं ठीक होईल असं ती बोलते. काही दिवसांनी अजयच्या क्लिनिकमध्ये फर्टिलिटीसाठी लोक यायला लागतात आणि आता अजयचं क्लिनिक सुरळीत चालू होऊ लागतं. मग एक दिवस इंदिराची नजर टेबलवर ठेवलेल्या एका कागदावर जाते, ज्यामध्ये अजयने अनेक IVF मशीन खरेदी केल्याचं बिल ठेवलेलं असतं. म्हणजेच अजय आता IVFचं काम सुरू करणार असतो. हे वाचून इंदिरा थोडी उदास होते आणि अजयला विचारते की त्याने इतका मोठा निर्णय घेतला आणि एकदाही आपल्या बायकोला विचारलं नाही. यावर अजय इंदिरावर रागवतो आणि म्हणतो, "मी पुढेही असे अनेक मोठे निर्णय घेणार आहे, तर प्रत्येक वेळेस मी तुझी परवानगी घेऊनच सगळं काम करावं का? आणि तू तर एक शाळेतील टीचर आहेस. मला शिकू नको की मला काय करायला हवं आणि काय नाही." ही गोष्ट ऐकून इंदिराला खूप राग येते आणि ती अजयसोबतची तिची पार्टनरशिप संपवते. यानंतर अजय आपलं IVF सेंटर सुरू करतो, पण त्याच्याकडे एकही IVF पेशंट येत नाही. त्यावर उपाय शोधण्यासाठी तो अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतो, पण सगळे डॉक्टर पैसे घेतल्याशिवाय काही सांगायला तयार नसतात. अजय मात्र त्यांना पैसे देण्यास साफ नकार देतो. अखेर जेव्हा अजयला काहीही सुचत नाही, तेव्हा तो थकून पुन्हा इंदिराकडे जातो आणि आपली चूक मान्य करत तिला माफी मागतो. इंदिरा त्याला माफ करते आणि त्याला एक सल्ला देते. तुला कॉन्फिडंटली लोकांना IVF बद्दल माहिती द्यायला हवी, कारण हा उपाय तर त्यांच्याच समस्या सोडवतोय. मग अजय तसंच करतो आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळायला लागतो. त्याच्या क्लिनिकमध्ये IVFसाठी बरेच लोक यायला लागतात. हळूहळू अजयचं क्लिनिक खूप चांगलं चालायला लागतं आणि तो अनेक राज्यांमध्ये आपलं क्लिनिकची शाखा उघडतो. काही दिवसांनी अजयच्या क्लिनिकमध्ये त्याचा जुना पॅथॉलॉजी विभागातील सहाय्यक येतो आणि त्याच्याकडे नोकरी मागतो. तेव्हा अजय त्याला नोकरी देतो. नंतर तो पिऊन अजयकडे अजून एक विनंती करतो आणि म्हणतो, "सर, माझा एकच मुलगा आहे, राजू. जर तुम्ही त्याला तुमच्याकडे ठेवून घेतलं, तर त्याचं आयुष्य सुधारेल." अजय त्याच्या परिस्थितीला पाहून तयार होतो आणि राजूला आपल्या दोन्ही मुलांबरोबर ठेवून घेतो. अशा प्रकारे अनेक वर्ष जातात आणि त्यांचं आयुष्य खूप छान चालू असतं. पण एक दिवस इंदिराची तब्येत अचानक बिघडते. अजय तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तिथे डॉक्टर अजयला सांगतात की इंदिराला 3rd स्टेज कॅन्सर आहे. हे ऐकून अजय हादरतो. पण इंदिरा अजिबात निराश होत नाही, कारण तिचा विश्वास असतो की कॅन्सरवर उपचार होऊ शकतात. यानंतर इंदिरावर उपचार सुरू होतात आणि डॉक्टर तिचा प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. पण त्या काळात इतकी प्रगत टेक्नॉलॉजी नव्हती की इंदिराला वाचवता आलं असतं. म्हणून डॉक्टर आधीच अजयला सांगून टाकतात की इंदिरा आता वाचणार नाही. हे ऐकून अजय रडतो. पण इंदिरा त्याला समजावते की मी जिवंत राहू न राहो, तिच्या नावाचं इंदिरा क्लिनिक कायम त्याच्यासोबत असेल. तसंच ते अजयला सांगते की त्याने कधीही हार मानू नये. यानंतर इंदिराचं निधन होतं आणि अजय फक्त रडत राहतो. यानंतर कथा वर्तमान काळात येते. अजय विचारात बसलेला असतो, कारण त्याला कोणत्याही परिस्थितीत आपल्या बायकोच्या नावावर असलेलं इंदिरा हॉस्पिटल वाचवायचं असतं. आणि तिथेच आपल्याला कळतं की अजयवर केस करणारा दुसरा कोणी नसून पियूनचा मुलगा राजूच आहे. खरं तर अजयने अनेक वर्षापूर्वी आपल्या दोन्ही मुलांना आणि राजूला हॉस्पिटलचे प्रत्येकी 20% शेअर दिले होते आणि याच गोष्टीवरून राजूने कोर्टात केस दाखल केलेली असते की अजयने त्याला 20% शेअर दिले होते आणि जेव्हा त्याने माझ्याकडून ते शेअर्स परत मागितले, तेव्हा मी त्याला स्पष्टपणे नकार दिला. याच गोष्टीवरून अजयने माझा अपघात घडवून आणून माझ्याकडून ते शेअर्स मिळवण्याचा प्रयत्न केला, असा राजूचा आरोप होता. पण प्रत्यक्षात असं काही घडलंच नव्हतं, कारण अजयने कधीच राजूला शेअर्स परत मागितले नव्हते. खरी गोष्ट अशी होती की राजूला त्या कंपनीचं चेअरमॅन व्हायचं होतं, म्हणून त्याने अजयवर खोटी मर्डर अटेम्प्टची केस टाकली. यानंतर अजय आपल्या दोन्ही मुलांसह आणि लॉयरसोबत बसलेला असतो, जिथे तो आपल्या लॉयरला विचारतो की केस जिंकण्याची किती शक्यता आहे. यावर लॉयर सांगतो की हे कोर्टाचं प्रकरण आहे आणि ही केस किती दिवस चालेल हे तिलाही माहिती नाही. पण एक सोल्युशन आहे, म्हणजेच आपल्याला राजूसोबत सेटलमेंट करावं लागेल, ज्यामुळे तो केस मागे घेईल. हे ऐकून अजय स्पष्टपणे नकार देतो आणि म्हणतो, "मी माझ्या बायकोचं हॉस्पिटल कुठल्याही परिस्थितीत वाचवणारच आणि राजूच्या कोणत्याही अटी मला मान्य नाहीत." यानंतर एक दिवस सर्व बोर्ड मेंबर्सची मीटिंग भरते. तिथे राजू सर्व मेंबर्सला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की आपल्याला चेअरमनला हटवायलाच हवं, कारण त्याच्यावर मर्डरचा आरोप आहे आणि त्यामुळे आपल्या हॉस्पिटलची प्रतिष्ठा खराब होत आहे. यावर तिथेच उपस्थित अजयचे दोन्ही मुलं आपल्या वडिलांच्या बाजूने उभे राहतात आणि राजूला कायद्यासंबंधी सांगतात, "जोपर्यंत आमच्या वडिलांवर लावलेला मर्डरचा आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत तेच CEO राहतील आणि कोणीही त्यांना हटवू शकत नाही." यानंतर दुसऱ्या दिवशी कोर्टात सुनावणी होते. तिथे राजूचा वकील अजयचा ड्रायव्हर कोर्टात बोलवतो आणि जज समोर संपूर्ण गोष्ट सांगण्यास बोलतो. यावर तो ड्रायव्हर न्यायाधीशाला सांगतो
की तो खूप वेळापासून अजय साहेबांसोबत ड्रायव्हरचं काम करत होता. पण काही कारणास्तव अजयने त्याला कामावरून काढून टाकलं. मात्र काही दिवसांपूर्वी अजयचा त्याच्याकडे फोन आला आणि त्याने त्याला ₹1,00,000 देऊन राजूचा अपघात घडवून आणायला सांगितलं. यानंतर राजूचा वकील हा आरोप सिद्ध करण्यासाठी कोर्टात अजयचे कॉल रेकॉर्ड्स दाखवतो, ज्यामध्ये अजयने राजूच्या अपघाताच्या 1 दिवस आधी ड्रायव्हरला कॉल केला होता. हे पाहून न्यायाधीश पुढील तारखेपर्यंत कोर्टाची सुनावणी वाढवतात. अजयची लॉयर त्याच्यावर चिडते, कारण तिलाही वाटायला लागलं होतं की अजयनेच राजूला मारण्याचा प्रयत्न केला आहे. आता अजय घरी बसून विचार करत असतो की तो स्वतःला निरपराध कसा सिद्ध करणार. त्याला इंदिराची आठवण येते. अशा परिस्थितीत इंदिरा असती तर तिने काय केलं असतं. तेवढ्यात अजयकडे त्याचा नातू येतो, जो अजयवर रागावलेला असतो. तो म्हणतो, दादाजी, तुम्ही माझ्या नाशिकमध्ये इतके फोटो काढले होते, पण अजूनपर्यंत एकही फोटो मला पाठवला नाही. हे ऐकून अजयला सगळी गोष्ट आठवते आणि तो दुसऱ्या दिवशी आपल्या लॉयरला भेटतो आणि संपूर्ण सत्य सांगतो. हे ऐकून अजयच्या लॉयरलाही अजयवर विश्वास बसतो की अजयने राजूला मारण्याचा प्रयत्न केलेला नाही. यानंतर सीन राजूवर सरकतो, जो आपल्या हॉस्पिटलमध्ये एका माणसाला खूप पैसे देत असतो आणि हे असं का झालं ते तुम्हाला पुढे कळेलच. तर मग दुसऱ्या दिवशी बातमी येते की अजयच्या ड्रायव्हरचा खून झाला आहे आणि आता अजयवर खुनाचा आरोप ठेवला जातो. पुढच्या दिवशी कोर्टात सुनावणी होते आणि अजयची लॉयर त्याच्या त्याच्या सध्याच्या ड्रायव्हरला कोर्टात बोलावते, जो आधीपासूनच राजूच्या बाजूला होता. इथे अजयची लॉयर त्या ड्रायव्हरला विचारते की अजय त्याच्या त्या जुन्या ड्रायव्हरला किती वाजता भेटायला गेला होता. तेव्हा तो ड्रायव्हर न्यायाधीशाला सांगतो की अजय साहेब जवळपास 11 वाजता त्या ड्रायव्हरला भेटायला गेले होते. तेव्हा अजयची लॉयर न्यायालयात त्या दिवशी 11 वाजताची CCTV फुटेज दाखवते, ज्यात अजय सगळ्यांबरोबर बसून मीटिंग करत असतो. हे पाहून सगळ्यांना खात्री पटते की अजय त्यावेळी त्या ड्रायव्हरला भेटायला गेला नव्हता. यानंतर अजयची लॉयर न्यायाधीशाला सांगते की अजय नेहमी आपला मोबाईल गाडीत चार्ज करतो आणि ज्या दिवशी तो नाशिकला जाणार होता, त्या दिवशी त्याचा मोबाईल तो गाडीतच विसरून गेला होता आणि अजयच्या ड्रायव्हरने त्या मोबाईलवरून त्या जुन्या ड्रायव्हरला कॉल करून कन्स्ट्रक्टेड एरियाजवळ बोलवलं आणि स्वतः तिथे फिरायला लागतो. त्यामुळे अजयची लोकेशन त्या एरियामध्ये नोंदली गेली. सर्व गोष्टी ऐकल्यावर न्यायाधीश शांतपणे बसून विचार करू लागतात. पण तेवढ्यात राजू सुलेमान नावाच्या व्यक्तीला कटघरात बोलवतो. सुलेमान न्यायाधीशाला सांगतो की अजयने त्याच्याकडून एक ट्रक विकत घेतला होता आणि हाच तो ट्रक होता ज्यामुळे राजूचा अपघात झाला होता. तसेच सुलेमान त्या दिवसाची CCTV फुटेज देखील दाखवतो, ज्यामध्ये अजय सुलेमानसोबत बसून काहीतरी बोलत असतो. हे पाहून पुन्हा सगळ्यांना अजयवर संशय येतो. पण मग राजूचा वकील कोर्टात राजूच्या वडिलांना बोलावतो, जे की त्या हॉस्पिटलचेच पिऊन होते. ते न्यायाधीशाला सांगतात की मला माहिती नव्हतं की अजय सर माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न करतील आणि मी यावर विश्वासही ठेवू शकत नाही, कारण मला अजय सरांवर पूर्ण विश्वास आहे. अजय सर कधीच राजूला मारणार नाहीत. उलट त्यांनीच माझ्या मुलाला लहानपणापासून वाढवलं आहे. मला तर माझ्याच मुलावर शंका येते की तोच अजय सरला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. हे ऐकून अजय रडू लागतो आणि पिऊन त्याकडे जाऊन त्याला शांत करतो. हे सर्व साक्ष ऐकल्यावर न्यायाधीश कोर्टाची पुढची तारीख वाढवतो. आता अजय घरी बसून विचार करत असतो की तो सुलेमानला नक्की कधी भेटला होता. त्याप्रमाणेच तो इंदिराच्या फोटोसमोर बसून विचार करतो की राजूला चुकीचं सिद्ध कसं करायचं. पुढील कोर्टात अजय स्वतः उभा राहून आपली निर्दोषता सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या डॉक्टरला कटघरात बोलावतो. डॉक्टर न्यायाधीशाला सांगतो की त्या ड्रायव्हरचा मृत्यू अपघाताने नव्हे तर हार्ट अटॅकने झाला होता आणि त्याला चुकीची औषधं देऊन मारलं गेलं होतं. त्याबरोबरच अजय कोर्टात हॉस्पिटलची CCTV फुटेज दाखवतो, ज्यामध्ये एक वॉर्ड बॉय औषध घेऊन त्या ड्रायव्हरकडे जाताना दिसतो. यानंतर त्या वॉर्ड बॉयला कटघरात बोलवलं जातं आणि त्याला सर्व सत्य सांगण्यास भाग पाडलं जातं. यावर तो वॉर्ड बॉय घाबरून न्यायाधीशाला सांगतो की राजूने त्याला त्या ड्रायव्हरला मारण्यासाठी पैसे दिले होते, जेणेकरून अजयवर मर्डरचा आरोप लागेल. हे ऐकताच स्पष्ट होतं की त्या ड्रायव्हरला मारणारा अजय नव्हे तर राजूच होता. यानंतर अजयची वकील सुलेमानला कटघरात बोलवते आणि त्याला विचारते की जेव्हा अजयने त्याच्याशी ट्रकची डील केली होती, तेव्हा त्याच्याकडे याबाबतचा कोणताही व्हिडिओ आहे का? सुलेमान सांगतो की नाही, त्याच्याकडे याबाबतीतली कोणतीही फुटेज नाही. तेव्हा अजयचे वकील न्यायालयात एक CCTV फुटेज दाखवते, ज्यात अजय आपल्या दोन्ही मुलांसोबत आणि राजूसोबत सुलेमानकडे जाताना दिसतो. खरं तर अजय सुलेमानकडे एका जमिनीच्या मीटिंगसाठी गेला होता आणि ह्याच दिवसाची फुटेज सुलेमानने कोर्टात दाखवली होती, हे सांगत की अजयने माझ्याकडून ट्रक विकत घेतला होता. यानंतर अजयचे वकील सुलेमानला खरं बोलण्यास सांगते. यावर सुलेमान अखेर न्यायाधीशाला सगळं सत्य सांगतो की हे सर्व त्याने राजूच्या सांगण्यावरून केलं होतं आणि
त्याच्या सांगण्यावरून अजयला जमिनीच्या मीटिंगसाठी बोलवलं होतं. मग त्याला एकट्यात नेऊन त्याचा CCTV व्हिडिओ शूट केला होता, ज्याचा वापर राजूने अजयला फसवण्यासाठी केला. आता सगळं सत्य समजल्यावर न्यायाधीश राजूला अटक करून त्याला अजयला फसवण्याच्या आणि ड्रायव्हरला मारण्याच्या गुन्ह्याची शिक्षा सुनावतो. अजयवरचे सगळे आरोप मागे घेतले जातात आणि शेवटी अजय आपली बायको इंदिराच्या हॉस्पिटलला वाचवतो. आणि इथेच हा चित्रपट संपतो. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. अजयने राजूच्या खोट्या आरोपांना कसं हरवलं आणि त्याने इंदिराच्या हॉस्पिटलला कसं वाचवलं, हे पाहून तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला या कथेतील कोणते विशिष्ट घटक आवडले? कृपया आपलं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.